नमस्कार सर्वांना. आपलाच अमित कोकणकर. सालाबादप्रमाणे सार्वजनिक पूजेची जोरदार आमची तयारी चालू आहे. सर्वजण मुंबईकर आणि गाववाले मिळून काम करतोय. नमनासाठी स्टेज आणि मंडपचं काम चालू आहे. सर्वजण आपापलं काम करत आहेत. आमचे योगेश दादा बॅनर ठोकण्याचं काम करत आहेत. हे बॅनर आम्ही पूर्ण राऊंडमध्ये लावणार आहोत. ज्यांनी ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं आहे त्या सर्वांचे कृतज्ञता म्हणून आम्ही बॅनर लावत आहोत. आमचा आदेशसुद्धा योगेश दादांच्या बरोबरीने तितक्याच जोमाने काम करत आहे आणि त्याचबरोबर आमचा बॅनर लावण्याचं कामसुद्धा सुरू आहे. मी कोकणी दर्शन, आदेश खापरे आणि आपला अमित कोकणकर. आमचा यूट्यूबर म्हणून हा बॅनर आम्ही लावला आहे. तुमचं हेच प्रेम, हीच साथ आमच्यावर अशीच कायम राहू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. महेश दादा, अनिल दादा, सुनील दादा तितक्याच जोमाने काम करत आहे. योगेश दादा आणि आदेश 2025चा कार्यक्रम झाला त्याचा बॅनर ठोकत आहे. हा फक्त बॅनर नाही तर आमच्या एकजुटीची आणि कष्टाची साक्ष आहे. प्रत्येक चेहऱ्यावरचा हा आनंद आम्हाला पुढच्या कामासाठी नवी ऊर्जा देतोय. वर्ष सरली तरी या आठवणी अशाच जपून ठेवायच्या आहेत. कारण सण येतो आणि जातो पण ही आपुलकी कायम राहते. त्याचबरोबर पूजेसाठी छत बांधत आहे. हा बघा, प्लायवूडच्या ठोकलेल्या पिना काढतोय अनिल दादा. असेच मोरेश्वर आणि जयेश बॅनर उभे करायला मॅन काढत आहेत. तेही अत्यंत जोमाने काम करत आहेत. असे एक एक करून बॅनर लावत आहे. तसेच 2025मधील पूजेचा बॅनर खास ठरला आहे. प्रत्येकजण हा बॅनर आपल्या आपुलकीने बघतोय. असा हा आम्ही सर्व मिळून सेट उभा करतोय. सर्वांच्या मदतीने आमचं काम होत आहे. तसेच पूर्ण छत आणि पडदे बांधणे तितकेच कठीण आहे, मेहनतीचं काम आहे. विन्यादादा ते काम करतोय, पूर्ण छत आणि पडदे बांधतोय. कष्टाचा घाम गाळून ही मंडळी उभी राहत आहेत. हीच तर आमच्या खापरेवाडीची खरी ताकद आहे. सर्वांनी एकत्र येऊन केलेलं हे काम नक्कीच फळाला येईल. पण जिथे आपुलकी आणि एकजूट असते तिथे कठीण कामंसुद्धा सोपी होतात. असा हा आमचा नवतरुण विकास मंडळाचा झंझावात, खापरेवाडीचा हा उत्साह. पाहायला विसरू नका आपला खास सोहळा. कोणताही कार्यक्रम मोठा असला की पताका लावल्याशिवाय कार्यक्रमाला शो येत नाही. सर्व आमची पोरं एक एक करून पताका एका रस्सीला बांधत आहेत. आणि वरती बांधायला आमचा नानूवरती चढला आणि नारळीच्या झाडाला रस्सी एकदम ओढून घट्ट बांधली. आता या पताका उंच बांधल्यामुळे मंडपाला एकदम भारी शो वाटू लागला आहे. खरंच गावाकडच्या या छोट्या छोट्या गोष्टीच उत्सवाची शोभा वाढवतात. नानूच्या जिद्दीला आणि पोरांच्या या एकजुटीला मानाचा मुजरा. वाऱ्याच्या एका झुळकेसोबत जेव्हा या पताका फडकतील तेव्हा आमचा हा उत्साह सातासमुद्रापार पोहोचेल. अहो, हे फक्त कागद किंवा कापड नाही तर आमच्या श्रद्धेची ही रंगीबेरंगी तोरणं आहेत. आमची पोरं आणि नानूची ही मेहनत पाहून खरोखरच मन भरून आलंय. आता गाव कसं एकदम सज्ज झालंय आपल्या या मंगलमयी सोहळ्यासाठी. आमच्या मेधांशचा सुद्धा बॅनर लावत आहे योगेश दादा आणि आमची दुर्वा तिचासुद्धा बॅनर लावत आहे. विशेष म्हणजे पूजेच्याच दिवशी तिचा वाढदिवस असतो. तसेच शहाजी शिर्के, मंगेश, रवींद्र, विजय, मोरेश्वर, सागर, दिनेश आणि विवेकदादा यांचेही बॅनर योगेश दादा एका लाईनमध्ये लावत आहेत. असे सर्वांचे एक एक करून बॅनर लागल्यामुळे आपल्या मंडपाला एकदम झक्कास शो मारतोय. चारही बाजूंनी आम्ही पूर्ण बॅनरच लावले आहेत आणि या प्रत्येक बॅनरमागे आम्हा सर्वांची अफाट मेहनत तुम्हाला दिसून येईलच. हे बॅनर म्हणजे फक्त फोटो नाहीत तर ही आमची आपुलकी आहे, आमचं प्रेम आहे. आणि याच प्रेमामुळे आपला हा उत्सव आज इतका भव्य दिव्य दिसतोय. आमच्या या एकजुटीला तुमचं आशीर्वाद आणि प्रेम असंच लाभू. तर मित्रांनो, नवतरुण विकास मंडळाच्या पूजेची अशी ही आमची जोरदार तयारी पूर्ण झाली आहे. यामध्ये लहानांपासून मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकाने खूप खूप मेहनत घेतली आहे, जी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच दिसून येत असेल. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच की या भव्य कार्यक्रमामागे आमच्या या सर्व माणसांची किती मेहनत आहे हे जगासमोर यावं. आज हे जे काही शक्य झालंय ते फक्त आणि फक्त या सर्वांच्या घामामुळे आणि जिद्दीमुळेच. मंडळी, गाव आणि मुंबई अशी दोन्ही टोकं जेव्हा एकत्र येतात तेव्हा असं देखणं काम उभं राहतं. ही तयारी फक्त एका उत्सवाची नाही तर आमच्या संस्कृतीची आणि एकजुटीची आहे. आमचे रविदादा आपल्या नवतरुण विकास मंडळातील सत्कार समारंभासाठी अत्यंत सुंदर असे फुलांचे बुके बनवत आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक वर्षी रविदादा आपल्यासाठी हे बुके बनवून देतात. दरवर्षी त्यांचं हे सहकार्य आमच्यासाठी खूप मोठं आणि मोलाचं असतं. रविदादांच्या या हाताला एक वेगळीच कला आहे आणि त्यांच्या या प्रेमामुळेच आपल्या पाहुण्यांचा सत्कार खऱ्या अर्थाने सुगंधी होतो. केवळ रंगच नाही
तर या रांगोळीतून त्यांनी आपल्या मंडळाची संस्कृती रेखाटली आहे. सकाळपासून राबणाऱ्या या आमच्या भगिनींची ही मेहनत खरोखरच कौतुकास्पद आहे. या देखण्या रांगोळीमुळे आपल्या मंडपात एक वेगळंच चैतन्य आणि मांगल्याचं वातावरण निर्माण झालं आहे. अशी ही जिद्द, अशी ही कला आमच्या खापरेवाडीची खरी ओळख आहे. असा हा नमनाचा सेट उभा झाला आहे. हे आमच्या नमनाचं नावसुद्धा लावलं आहे. त्याचबरोबरच पूजेचा चौरंग आणि केळीचे केळबे लावून पूजा बांधत आहे. सत्यनारायणाची पूजेची तयारी चालू आहे. आमच्या पूजेनिमित्त खास कार्यक्रमासाठी मोरेश्वरने खास दिला आहे तो देखावा, म्हणजे हा गणपतीचा देखावा. मी आणि मोरेश्वरने मुंबईहून गावी पूजेसाठी हा देखावा आणला आहे. मोरेश्वर आणि जयेशने त्याला नीट चिपकवून घेतलं आहे आणि त्या गणपती देखाव्यामागे आता लाईट लावण्याचं काम चालू आहे. बघा, लाईटसुद्धा लागली आहे आणि तुम्ही बघाच गणपती किती सुंदर आणि किती मोठा आहे तो. त्यामुळे कार्यक्रमाची शोभा अजूनच वाढली आहे आणि हे सर्व मोरेश्वरमुळेच शक्य झालं आहे. आणि रांगोळीसमोर गणपतीचा देखावा खूपच भारी वाटत आहे. यामध्ये सर्वांची मेहनत दिसून येतेय.